मराठवाडा, विदर्भ आणि अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्रातला भाग याच्या विषयीच्या घडामोडी आपण बघतोय। बीड जिल्ह्यामध्ये नाथसागर धरणामधून गोदावरी नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे बीड जिल्ह्यातील नागझरी गावातील शाळा, अंगणवाड्या आणि घरं पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय। गावातील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलंय। बीड जिल्ह्यातील राजापूर गावात पुराचं पाणी शिरलेलं आहे। संपूर्ण गावाला पुराचा वेढा बसलाय। गावातील राजेश्वर मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। रात्री देवीची आरती सुरू असतानाच पुराचं पाणी गावात शिरलं। गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे बीडच्या नागझरी, सावळेश्वर, हिंगणगाव, गोंदी या गावांमध्ये पाणी शिरलं। सावळेश्वर गावाचा संपर्क तुटला। हिंगणगावमध्ये नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोरवेलचं सोलार पाण्याखाली गेलं। दुसरीकडे गोदावरीच्या महापुरामुळे बीडच्या राक्षसभुवन इथल्या शनी मंदिरात सुद्धा पाणी गेलं। शनी मंदिराला पाण्याचा वेढा पडला, तर पांचाळेश्वर इथलं मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे। तर जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे गेवराई तालुक्यातील आगर नांदूर गावाचा संपर्कच तुटलेला आहे। गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे। आपण थेट बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी। सुरेश, बीडमध्ये अतिवृष्टीची काय परिस्थिती आहे? पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। अगोदरच बीड जिल्ह्याला अतिवृष्टीनं झोडपलेलं होतं आणि त्यानंतर आता गोदावरी नदीपात्राला जो महापूर आलेला आहे त्या महापुरामुळे मात्र जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। गोदावरी नदी खोऱ्यातील जवळपास जिल्ह्यातील जी 60 गावं आहेत त्याचा खूप मोठ्या प्रमाणात पुराचा फटका या गावाला बसलेला आहे। मी आगर नांदूर या गावामध्ये आहे आणि आपण पाहतोय या गावाला जोडणारा हा जो रस्ता आहे हा रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे। याच्यामध्ये तब्बल गळ्या इतकं पाण्यामधून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। त्याचं कारण तसंच आहे, या रस्त्यावरचा जो पूल आहे तो कमी उंचीचा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या नागरिकांनी मागणी केली, मात्र हा पूल मिळाला नाही, म्हणून आता या गावचा संपर्क तुटलेला आहे। गावामध्ये देखील पाणी शिरलंय, मात्र गावातून सुरक्षित स्थळी येत असताना अशा पद्धतीने या ठिकाणाहून प्रवास करावा लागतोय। माझ्यासोबत गावकरी सुद्धा आहेत। नेमकं काय सांगाल, गावची काय परिस्थिती आहे? पिकं पाण्याखाली गेलीत का? काय सांगाल? सर, जवळपास 70-80% पिकं पाण्यातच आहेत आणि अनेक वर्षापासून प्रशासनाला मागणी करत होतो आम्हाला पुलाची गरज आहे। दरवर्षी पाऊस पडला की आमचं गाव बंद होतंय। 2-3 दिवस आम्हाला अडकूनच राहावं लागतं। दरवर्षीच हे आमचं चालू आहे। तर आमदार येतात, खासदार येतात, आता करू मग करू असंच चालू आहे सध्या तरी। आता गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय का? हो, हलवलं। आता जायकवाडी, बागपिंपळगाव कॅम्पला शाळा उघडल्यात म्हणले, तर जवळपास 150-200 कुटुंब तिथं स्थलांतर केलेले आहेत। मात्र प्रशासनाच्या वतीने त्यांना सगळी सोय केली का? जेवणाची वगैरे काय काय व्यवस्था केली? अजून ते काही सांगता नाही बरं का। फक्त आम्ही रात्री हलवलं त्यांना, पाणी अचानक येणारच आहे म्हणलं, तर सगळे पशुधनावले हे ते बाहेर काढून दिलेत लोक। आता गावामध्ये पाणी किती आहे? पाणी जवळपास 100-150 म्हणजे उमरा पाण्यात गेलेला आहे सध्या। आता प्रत्येक वर्षी पुराची ही परिस्थिती असते का? आणि स्थलांतराचा तुमचा विषय काय झाला नेमका? स्थलांतर आता ते खूप दिवसापूर्वी झालं अजून असं म्हणतात, पण ते काही सक्सेस नाही झालेलं। आपण पाहतो ही परिस्थिती। काय सांगाल बाबा, आज जो पूर आलेला त्यामुळे काय पिकाची परिस्थिती? 70% गेलेत पाण्यात। कोणती कोणती पिकं आहेत नेमकी? ऊस, कापूस, सोयाबीन पूर्ण पाण्यात गेले। आता इथून या नदीत, या पुलावरून कशा पद्धतीने तुम्ही येता आणि जीव धोक्यात घालून नेमकं कसं इकडे? जीव धोक्यात म्हणजे दरवर्षी हीच घाण आहे। पाऊस पडला का हा नाला बंद होतो, गंगेला पाणी आलं की पाणी इथपर्यंत होत येतो। दुखण्याचे पेशंट असू, डिलिव्हरीचे पेशंट असू, ही न्यायला आम्हाला सुविधा काय नाही। प्रशासन एवढी विनंती, हात जोडून इथं पूल बांधून देणे। आपण पाहतोय ही परिस्थिती आहे सुवर्णा, आणि विशेषतः ज्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं, मी परत एकदा दाखवायचा प्रयत्न करतो, हे जे सगळे अलीकडचे जे नागरिक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी अशा पद्धतीने हलवण्यात आलेलं आहे। इथून पुढे जो जायकवाडी कॅम्प आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले, मात्र ज्या गावाला जोडणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरचा पूल एकदम कमी आहे, पूर्णतः पाणी आहे, गळ्या इतकं पाणी आहे, त्यामुळे त्यांना सुरक्षित स्थळी हलवत असताना सुद्धा खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। आणि बीड जिल्ह्यातली फक्त आगर नांदूरच नाही तर या परिसरातले जे 60 गाव आहेत गोदावरी नदीपात्राच्या जवळचे, त्याला
झाला अशीच पूर परिस्थिती आहे, त्यांचा संपर्क देखील सुटलेला आहे आणि पाणी वाढत असल्या कारणानं ही जी नागरिक आहेत हे देखील भयभीत झालेले आहेत का तर एवढा पूर आलेला नव्हता आणि त्यांची जी जीवनावश्यक वस्तू आहे त्याचबरोबर नदीवरील जे सोलार वगैरे आहे ते सुद्धा प्रचंड वाहून गेले, पिकं तर वाहून गेली मात्र इतर देखील प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे या पूरग्रस्तांना सरकार दिलासा कसा देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ही जी 60 गावं आहेत ज्यांच्या स्थलांतराचं भिजत घोंगडे गेल्या अनेक वर्षापासून पडलेलं आहे ते नेमकं कधी केले जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। नक्की नक्की सुरेश, धन्यवाद, आपण माहिती दिलीत आणि तिथल्या स्थानिकांशी बोललात त्याबद्दल। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जायकवाडी धरणाचे दरवाजे 12 फुटांनी उघडण्यात आले। धरणातून 3,06,640 क्युसेक प्रतितास वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। विसर्ग वाढवल्यामुळे पैठण शहरात पाणी शिरलंय। गोदाकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। खूप मोठ्या प्रमाणात धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। धरणं कारण आता 97, 98, 99% भरलेली आहेत। धरणात जास्त वेळ असं पाणी ठेवता येणार नाही आणि त्यामुळे धरणातनं पाणी विसर्ग केला जातोय। पाणी विसर्ग केला की अनेक नदी नाले ओढे जे अंतर्गत ओढे आहेत त्यांना पूर येतोय आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। गोदाकाठच्या गावांना सतर्क राहा असं सांगण्यात आलंय। जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं शहागडचा पैठणशी संपर्क तुटला। गोदावरीचं पाणी गावांमध्ये शिरलं। घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे। गावातली शेती पूर्णपणे पाण्याखाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, चिंतेचं वातावरण आहे। शहागड पैठण ही दृश्य आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी आपण बोलूया। अविनाश, शहागड पैठण मोठा फटका बसलाय, अनेक गावं आहेत तिथं, काय सांगाल परिस्थिती गोदावरीला आलेल्या पुरामुळे? नक्कीच सुवर्णा, जसं आपण सांगितलं तशीच ही परिस्थिती आहे। अतिशय भयावह ही परिस्थिती आहे। ज्या गावामध्ये हिरडपुरी गावामध्ये मी उभा आहे त्या गावाचा संपर्क शहागड आणि पैठणचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे आणि नदीपात्र इथून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे। 2 ते 1.5 किलोमीटर अंतराच्या नंतर सुद्धा पाणी गावामध्ये शिरतंय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि कधी काळी हवीशी वाटणारी ही गोदाम आहे आता नागरिक तिला म्हणू लागले गोदाम आहे एवढी नकोस कोपू ग अशी म्हणण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे। कारण आता मी ज्या हिरडपुरी गावामध्ये उभा आहे या गावातील लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय, सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलंय आणि हे संपूर्ण जे घरं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण घरं हे गोदावरीच्या पाण्याखाली गेलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। तिथल्या सगळ्याच नागरिकांना या ठिकाणून आता स्थलांतरित करण्यात आलंय। माझ्यासोबत काही नागरिक देखील आहेत, त्यांच्यामध्ये निश्चितच भीतीचं वातावरण आहे। पूर्ण जे शेती आहेत त्या शेती देखील या ठिकाणी पूर्ण पाण्याखाली गेलेत। म्हणजे नदीकाठी जे गावं आहे, गोदाकाठी असणारे गावं, त्यांची फक्त शेतीच नाही तर घरांचं देखील मोठं नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। दादा, काय सांगाल, किती मोठा हा पाऊस आहे, किती मोठा पूर आहे आणि कशी भीती वाटते? सध्याची पूर परिस्थिती पाहता नाथसागरातून 3,06,000 क्युसेसनी पाणी वेगाने वाढतंय आणि शेतीचं भरपूर नुकसान झालं। घरं पाण्याखाली गेलेत, काही जित्राबा पाण्याखाली गेलेत। तरी कधीपासून पाणी यायला सुरुवात झाली? ही रात्री काल 6 वाजेपासून अपडेट चालू आहे शासनाची की पाणी वारंवार वाढत चाललेलं आहे वेगानंच। याच्या आधी कधी एवढं पाणी जमलं होतं का? 6 वेळेस पाणी आलतं ह्यावेळेस। नक्कीच आपण जर बघितलं तर मोठा कालखंड इथून गेलाय कारण की 2006 या वर्षी या गावाला पाणी लागलं होतं आणि त्यानंतर आता प्रथम पाणी लागतंय। ताई, किती भीती वाटते? डोळ्यामध्ये अश्रू आहेत तुमच्या? भीती वाटते। 2-2 दिवस झाले आमचे लेकरं उपाशी आहेत सर। आमचे सगळे घरदार शेती पाण्यामध्ये गेलेली, माझे 2 दिवस झाले उपाशी। सरकारला एवढं सांगणं आहे की त्याने खूप आम्हाला मदत करावी, आम्ही खूप गरीब आहोत। कधी पाणी आलं गावामध्ये? म्हणजे भीती, या पाण्याची कशी भीती वाटते? या अगोदर 6 वाजल्यापासून आलेलं आहे इकडं। शासनाची काही मदत पोहोचली नाही का? मदत तुमच्यापर्यंत काहीच नाही, आम्ही आमच्या घरावरच येऊन उभा राहिलेलो आहे। आता काही खासदार वगैरे पण येऊन गेले, त्यांनी सांगितलं की तुम्हाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करतोय। कोणीच नाही आलेलं इकडं, सांगायला सुद्धा आले नाही। पाणी आलं हलवा म्हणून तुम्ही, कोणीच नाही आलं। आम्ही आमच्या जीवाची काळजी स्वतः घेतो आहे। किती एवढं पाणी आलंय, किती भीती वाटते? म्हणजे गरज होऊन गेले सर, आम्ही दुसऱ्याच्या घरावर येऊन थांबलेलो आहे वर स्लॅबवरती। आमच्या घराचं पाण्यात आहे तिकडं। तुम्ही धीर धरा, शासनाची मदत नक्कीच येईल। ताई, रडू तुम्हाला कोसळते, खरं तर भयावह ही परिस्थिती आहे सगळी। काय भावना आहेत, कसं म्हणजे या सगळ्या परिस्थितीला कसं तोंड देत? बोलताच नाही, बोलायला शब्दच नाही राहिले। काय करणार, सगळं पाण्यात गेलंय।
सगळं पहिले शेतीतलं गेलं, घरचं पण गेलं. काही अन्नधान्य खाण्यासाठी राहिले का? काहीच नाही. काय घ्यायचं? काहीच नाही राहिलं. सगळं गेलंय. बरं, शासनाकडून इशारा देण्यात आला होता, सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. काहीच- त्यावेळेस तुम्ही ते काही सामान खाण्यापिण्याचं अन्नधान्य काहीच नाही स्थलांतर केलं नाही का काही? काय घ्यायचं? कुठं घेऊन पळायचं ते? कुठे घेऊन पळायचं? घेऊन काय आम्ही आमची जीवाची पर्वा करतो. आम्हाला खाण्याची नंतर पर्वा आहे, पण आधी जीवाची पर्वा आहे ना. तर सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं. आम्ही खूप गरीब आहोत. रडू तुम्हाला कोसळतंय, पण दुसरीकडे आता जे छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी काही शाळा पण आहेत बाजूला, विहा मांडवा या ठिकाणी शासन स्थलांतरित करतंय. तुम्ही त्यांच्यामध्ये मुलांना का स्वतः पाठवणार? मदतनीस आहे अंगणवाडीची. मी खूप लेकराची मदत करते. आता माझ्या लेकराची मदत कोण करणार? सरकार करणार का? मी सगळ्या गावाची मुलं सांभाळते. मी स्वतः मदतनीस आहे. मंदा आसाराम काळे माझं नाव आहे. मी हिरडपुरीमध्ये मदतनीस म्हणून काम करते, करेशनगर वरती. शेतीत पाणी शिरलंय का? शेती सगळ्या शेतीमधलं पाणी गेलं, घर सुद्धा वाहून गेलं माझं. मी दुसऱ्याच्या घरावरती येऊन बोलते. मुलांचं शिक्षणाचं मुलीच साहित्य, आहेत मला, 2 मुलं नाहीत. मुलंच आहेत, मुलीच आहेत मला. त्यांचं शिक्षणाचं शैक्षणिक साहित्य वगैरे, जेवणाचं ते काहीच सगळंच नाही, पूर्ण. सगळं वाहून गेलं सर. पाण्यामध्ये काहीच राहिलं नाही. तुम्ही धीर धरा, शासनाची मदत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि शासन तसं प्रयत्न पण करतंय. तुम्हाला धीर धरण्याची गरज आहे. पण आता तुम्हाला जे स्थलांतरितसाठी जागा देण्यात आली तिकडे तुम्ही जाणार आहात का? आम्हाला सर तरी कुठेही जागा दिलेली नाही शासनाने, अजून कुठेही दिलेली नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या दुसऱ्याच्या रूमवर येऊन उभा आहेत पाण्यामधून. आमच्या घर तर वाहून गेले कधीच. ताई, मोठं नुकसान झालंय. खरं तर डोळ्यामध्ये अश्रू, तुमच्या भावना समजू शकतो. पण कशा पद्धतीचं हे सगळं कसं तोंड देतात आणि केव्हा गावामध्ये पाणी शिरलं? पाणी 6 वाजता शिरलेलं आहे. 6लाच पाणी शिरलेलं आहे गावामध्ये. रातभर जागी आहे, आम्ही झोपलोच नाही. मावशी, या अगोदर कधी अशी परिस्थिती तुम्ही बघितली होती का की गावामध्ये पाणी आलंय? लय दिवस झाला आलेलं 2000 मध्ये. आता गोदावरीला जेव्हा पूर येतो तेव्हा भीती वाटते. आणि मग भीती नाही तर हे वाटत रातभर जागेत आम्ही. एक तर माणूस नाही, कोणी नाही जवळ. मी एकटीच आहे घरात. ताई, अशीच भीती वाटते म्हणजे पाणी गावापर्यंत गावाला लागलंय. काल रात्रीपासून विसर्ग मोठा वाढलाय. किती मनामध्ये तुम्हाला भीती वाटते? आणि आम्हाला वाटतं येतं का बुडते का लेकर बिकर शेळ्याकडं बुडते का असं वाटतंय. चौकून येड्यान पार टाकला पाणी. शासनाचे कोणी प्रतिनिधी पंचनामे करण्यासाठी किंवा तुम्हाला मदत देण्यासाठी? मध्ये कधीच नाही आलं, कुणीच नाही आलं. तिकडून तिकडे जाते ते विचारे सगळं नाही. कुठं कोणी सांगितलं बी नाही आम्हाला का तुम्ही ताई, या अगोदर हा भाग नेहमी दुष्काळाचा राहत होता. मात्र नदीला पूर यावा, आपली शेती ओलिती व्हावी असं वाटत असावं. मात्र यावर्षी तरी पण त्यांनी विचारलं नाही तुमच्या घरामध्ये पाणी आलं का? तिथून येत आणि तिथूनच मागे जाते. काय गावात माणसं नाही येत काय? हे कसे पळते दुसरीकडे? आम्ही गरीबी, आम्ही कुठं जायचं? पाणी जेव द्यायचं का? आम्ही सगळ्या शासनाचे लेकर सांभाळतो. मदत साहेब स्वतः एवढे लेकर सांभाळते. माझा जीव काही तर करत नसेल का स्वतःच्या जीवासाठी, माझ्या लेकरासाठी? मी एवढ्या लेकरांचे बालक सांभाळते. मी स्वतः मदतनीस आहे. सगळ्या लोकांना विचारायचं. आता अन्नधान्याचं एकही कण घरामध्ये राहिलं. 2 दिवस झाले उपाशी आहे. शासन जर लक्ष देत नसत आणि बघत सुद्धा नसत तर काय त्या शासनामध्ये लाज आहे का? त्या शासनाने इकडे दुर्लक्ष करू नये. आम्ही सुद्धा माणसं आहोत. आमची सुद्धा तिथपर्यंत याची ताकद आहे. त्यांनी लक्ष धरले, डोळे उघडून इकडे बघावे. हिराडपुरी तालुका, पैठण जिल्हा, छत्रपती संभाजीनगर. आता काय मागणी आहे ताई? नक्की काय मागणी? माझा काय जीव सरकारने आता काय तळतळ करतोय. हे पाण्यामध्ये जीव राहणार आहे का जाणार आहे संध्याकाळपर्यंत याची सुद्धा गॅरंटी नाहीये. बरोबर आहे ना. आता काय शासनाला पहिली मदत काय मागसाल मी तुम्ही? मावशीच्या घरासमोर येऊन भरपूरती इस्लापूर. तुम्ही आमच्या घरी चाला, मी तर तुम्हाला पाण्यामध्ये उभा राहून व्हिडिओ काढायला होते. शासनाला दाखल होते. त्याचे तेव्हा डोळे उघडते. ते बसले आहेत खुर्चीवर. अजित दादा झाले, रवींद्र फडणवीस झाले, ते बसले आहेत 3 ताई बंगल्यामध्ये. त्यांच्या मुंबईमध्ये पाणी येऊन ते वाहून जावं, तेव्हा त्यांना कळेल का पाण्याची किंमत काय असते. ते तिथून शासनाला फक्त काय म्हणतात, हो 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 आम्ही बघतो तुमच्याकडे. केव्हा बघता? पाण्यात वाहून गेल्यावर बघता का? का आमची मौत झाल्यावर मौतीला येता हार घेऊन? केव्हा बघता? लवकर बघायचं असलं तर नंतर तिकडे समुद्रामध्ये भेटू मुंबईला येऊन. पण अशा परिस्थितीत धीर धरणं देखील महत्वाचं आहे. लेकरा बाळांना सांभाळणं देखील महत्वाचं आहे. ताई, शासनाकडे पहिली मदतीचा काय हात मागताय? रात्रभर सर आम्ही झोपलेलो नाही. हे पाण्याचं आम्हाला इतका दाखे इथपर्यंत येतं का, तिथपर्यंत येतं का, कुठपर्यंत येतं? आम्ही लेकरं घेऊन अशी जवळ बसलेलो आहोत पिशव्या घेऊन. बाकीचा पसारा तर वाहून गेला. फक्त एवढी बॅग आहे त्याच्यामध्ये.
लेकराचे घालायचे कपडे फक्त 2 दिवसाचे, लेकराचा उपाशीचे कालचा धरून काही करण्याची संधी नाही, कुठे जाण्याची संधी नाही. कोणी अलीकडे या सुद्धा म्हणा ना, कोणी पलीकडे जा सुद्धा म्हणा ना. या पाण्याच्या भीतीने आपापले जीव घेऊन पळून गेले दुसरीकडे. लोक म्हणा आम्ही ती आहे तिथंच उभा आहेत, दुसऱ्याच्या स्लॅपवर उभा आहेत आम्ही. माझं घर तर तिकडे आहे, ते व्हिडिओ खरंच घ्या, ते व्हिडिओ त्या घरी माझं पत्राचं 4 पत्र आहेत, ते पण राहिले खाण्यासाठी काहीच राहिलं नाही. नाही. तुम्हाला घर मोकळं दाखवते मी, चालव तुम्ही तिथं. सगळे डबे होते ते वाहून गेले, लेकरच्या शिक्षणाचे पुस्तकं वाहून गेले. मला 2 मुली आहेत, एक आहे 10वीला आणि एक आहे 4थीला. त्यांचं मी कसं करू? उद्या जर 4 दिवसांनी शाळा उघडल्या त्याला कुठून पैसे आणू? मी पुस्तकाला आणू का काय करू? मंडळी, हे दुःख नाही तर आईची परत आर्त हाक आहे. शेतीमध्ये तर काही मुलां राहिलंच नाही. घरामध्ये करून घाली तर त्याच्यात पण काही राहिलं नाही. मग त्याला करून कधी घालू, कधी कमवून आणू, कधी लेकराला घालू? मी सांगा बरं. सर्वांचे चिमण्या 2 दिवस झाले उपाशी. ताई, तुम्ही पहिले शांत राहा. शासन मदत पोहोचवते, तुमच्यापर्यंत मदत पण येईल, पण तुम्हाला धीर धरावा लागेल. आणि आता मदत पोहोचते, तुम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन सुद्धा जात आहेत. कोणीच नाही आलं रात्रपासून इकडे. चालता का माणूस? तरी मनाला विचाराय माझ्या आम्ही अशा हातात हात धरून बसलेलो आहेत माणसं आणि बाया. ही सगळं आर्त इकडपर्यंत तिकडे गणेश नगर पूर्ण गेला. आम्ही 4-5 घरच इथं आहेत. ही अर्थ हाक शासनापर्यंत पोहोचावी आणि आपल्या माध्यमातून तरी ती जावी. आणि मतदानाच्या वेळी दररोज चक्रा मारणाऱ्या या पुढाऱ्यांनी आता या गावामध्ये येऊन यांना मदत करणं गरजेचं आहे. आता आभाळ जरी आलं, ढग जरी दाटून आले, तर दुःखाचा गोळा या नागरिकांच्या पोटामध्ये उठतोय. आणि जे हंबरडे आहेत ते आतमध्ये दाटलेले हंबरडे वर कंठावर आलेले आपल्याला दिसत आहेत आणि निशब्द वाणी आपल्याला ही पाहायला मिळते. अतिशय भयावह परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी आता शासनाने त्वरित पावलं उचलणं गरजेचे आहे आणि यांच्यापर्यंत मदत पोहोचवणं देखील तितकंच गरजेचं झालंय. गावाचे संपर्क देखील तुटले, तर दुसरीकडे अनेक मुलांना मी सांभाळते, मात्र माझेच 2 मुली काल रात्रीपासून उपाशी आहेत, त्यांना जेवू घालण्यासाठी माझ्याकडे काही नाही असं म्हणण्याची जर वेळ नागरिकांवर येत असेल तर या पुढाऱ्यांना झोपेतून उठणं गरजेचं आहे आणि आता प्रत्येक गावापर्यंत, बांधापर्यंत आणि घरापर्यंत जाणं गरजेचं झालंय. सुवर्णा. नक्की. अविनाश, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल.